श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या ह्या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, कोकणच्या लोकसंस्कृतीची ओळख जगभर करून देणारी आणि 800 वर्षांची परंपरा जपणारी कला म्हणजे दशावतार. परंपरा, अभिनय, संगीत आणि भक्ती यांचा सुरेख संगम असलेल्या या कलेनं अनेक कलाकार घडवले. असेच एक युवा कलाकार आहेत ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत आपल्या अभिनयाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दशावतारी नाटकांमध्ये स्त्री भूमिका अत्यंत समर्थपणे साकारून त्यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. यामुळे ते आज सोशल मीडियावर सुद्धा लोकप्रिय आहेत. आज आपण संवाद साधणार आहोत युवा दशावतारी कलाकार यश जळवी यांच्याशी. यश, आकाशवाणीच्या या स्टुडिओमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया तुमच्या बालपणाबद्दल, तुमच्या स्वतःबद्दल तुम्ही सांगा, तुमच्या गावाबद्दल, शिक्षणाबद्दल काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम या आकाशवाणी केंद्रात माझी दखल घेऊन मला इथे बोलवून ही एवढी मोठी संधी दिल्याबद्दल आधी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी एक दशावतार कलाकार यश जळवी. दशावतार कलेत एवढं जीव झोकून कधी काम करेन किंवा या कलेत मी माझं एवढं आयुष्य समर्पित करेन असं मला कधी वाटलं नव्हतं. आणि याची सुरुवात पण अशी आहे की आता आपलं कोकण म्हटल्यानंतर दशावतार ही कोकणचा श्वास ध्यास असलेली कला. बरोबर. आणि असंच मी कुडाळ कविलकाटे या गावातला रहिवासी आहे. आणि आमच्या जवळपासच्या एका सिद्धी गणपती मंदिरामध्ये दशावतार नाट्यप्रयोग व्हायचे. गणेश जयंतीच्या उत्सवानिमित्त दशावतार प्रयोग वगैरे व्हायचे. आणि दशावतार म्हणजे काय, नाटक म्हणजे काय हे तेव्हा असं समजायचं नाही. पण बघितल्यानंतर, ते चेहरे बघितल्यानंतर, त्या कलाकारांना बघितल्यानंतर, ती एक संगीत साथ किंवा ते वातावरणात त्या गेल्यानंतर एक वेगळाच माहोल तयार व्हायचा आणि मन त्या गोष्टीकडे आकर्षित व्हायचं. आणि अशी त्या दशावतार कलेची आवड निर्माण झाली. पण ज्यावेळी मी आमच्या कुडाळ कविलकटे गावात म्हणजे प्राथमिक शिक्षण घ्यायचो मराठी शाळेमध्ये, सरस्वती पूजन उत्सव हा लहान मुलांचा एक तो इव्हेंट असतो, एक खूप मोठा सोहळा असतो. आणि त्या सोहळ्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम बसवले जातात कलाकारांच्या किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या कलेला एक उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी खूप मोठी कामगिरी ते शिक्षक वर्ग बजावत असतात त्या दिवसाच्या निमित्तानं. तर असंच सरस्वती पूजनच्या निमित्तानं आमच्या मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडाळ कविलकाटे ही माझी शाळा. आणि या शाळेचं नाव घ्यायला मला खूप अभिमान वाटेल, कारण या शाळेनं ते बाळकडू त्यावेळी आम्हाला जर पाजलं नसतं तर आजचा हा दिवस माझ्या जीवनात कधी उजाडला नसता. तर त्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीतच इयत्ता पहिलीमध्येच म्हणजे झालं कसं की त्या मराठी शाळेमध्ये नाही म्हटलं तरी 10-12 या मुलीच होत्या. आणि विद्यार्थी जे आम्ही होतो, मुलगे जे होतो ते आम्ही नाही म्हटलं तरी 4-5 मुलगे होत. त्यावेळी एखादा कार्यक्रम जर बसवायचा असला ना, तर समजा आता मुलींचा एखाद्या वर्गाचा जर कार्यक्रम बसवायचा असेल, इयत्ता पहिलीचा कार्यक्रम बसवायचा आहे, तर मेजॉरिटी व्हायचीच नाही ना, मुलांची संख्या खूपच कमी. त्यात जी मुलं होती ती अशी आवड त्यांना अशी तेवढी नव्हती जेवढी मला होती. मग पण मला आवड होती, पण मेजॉरिटी नसल्या कारणाने मला ती संधी कधी तशी फारशी मिळत नसायची. मग त्या मुलींचे डान्स बसवले जायचे किंवा त्यांचं एखादं नाटक बसवलं जायचं किंवा अशा काही गोष्टी बसवल्या जायच्या. मला फक्त ते बघूनच समाधान मानावं लागायचं. त्या मुलींना बघितलं की मग त्यांच्या स्टेप त्या कॉपी करणं डान्सच्या किंवा म्हणजे वाटायचं की असं आपण पण करायचं. मग त्यांना कॉपी करायचो, मग त्या आम्हाला चिडवायचं, हा मग आमचं कॉपी करतोय असं वगैरे तसं. मग त्या माझ्या शिक्षकांनी ते हेरलं म्हणायला हरकत नाही की बाबा याला आवड आहे, पण मेजॉरिटीमुळे कदाचित त्याला सहभाग घेता येत नसेल. मग आता आपण असं करूया, याला जर आवड असेल ना, तर आपण हा मुलगा जरी असला तरी या मुलींमध्ये त्याला मुली बनून नाचवायचं. अच्छा. म्हणजे माझ्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी एक मुलगा असून त्यांनी म्हणजे अजूनही मला आठवतं की मराठ मोळ गाणं हे लाख मोलच लेणं हे माय मराठी हे गीत आहे बघा, खूप प्रचलित गीत आहे मराठी चित्रपटसृष्टीतलं. ते गीत बसवलं होतं, ते नृत्य बसवलं होतं आणि त्यामध्ये मला त्यांनी घेतलं होतं. नऊवारी साडी मग त्यांनी तो म्हणजे सगळं सजवलं वगैरे त्यांनीच होतं. आणि त्या मुलींमध्ये एक आकर्षण म्हणून मला मध्ये नाचवून
हां. मी तो कार्यक्रम केला होता. हां. म्हणजे एक असं वेगळं नाविन्य पण झालेलं, एक मुलगा असून मुलीचं कॅरेक्टर करतोय म्हणून सगळ्यांना एक वेगळी उत्सुकता पण होती आणि माझ्या कलेला एक म्हणजे वेगळा प्रतिसाद पण लोकांचा खूप मिळायला लागला. तर झालं मग तिथपासून मला सुरुवात झाली. हम्म. त्या वर्षापासून इयत्ता 6वी पर्यंत ज्या ज्यावेळी कार्यक्रम बसवायचे हम्म. त्यावेळी मला काही ना काहीतरी पात्र करायला सांगायचेच. हम्म. आणि सुरुवातच मुलीच्या कॅरेक्टर मध्ये झाल्यामुळे एक स्त्री अभिनय म्हणा किंवा स्त्रियांचं नृत्य म्हणा याच्याबद्दल एक वेगळीच ओढ होती. गायनाची आवड होती. हम्म. कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांच्यामध्ये उत्स्फूर्तपणे मी भाग घ्यायचो. आणि नृत्य स्पर्धा असले तर मग त्या आणखीनच आवडीनं. हम्म. मग अशा पद्धतीनं कलेचा प्रवास सुरू झाला. हम्म. आणि दरवर्षी आमच्या शाळेमध्ये एक तरी दशावतार नाटक आम्ही बसवायचो. फक्त 2-3च पात्रांचं, 4-5च पात्रांचं असं मिळून नाटक बसवायचो. मग ते दशावतार आलं. मग आमचे एक त्या गावातलेच एक प्रशांत पावसकर, पशा मामा म्हणतो मी त्यांना, त्यांनी असं ठरवलं की त्यांचा भाचा होता त्या शाळेमध्ये. मग त्या भाच्याला घेऊन आणि मला घेऊन त्यांनी आमचं एक नाटक बसवलं, दशावतार नाटक. आता दशावतारामध्ये सुरुवात शाळेत असतानाच इयत्ता 2री मध्ये मग तो मला अजूनही ते सगळं क्लिअर आठवतं की इयत्ता 2री मध्ये आमचं नाटक त्या मामांनी बसवलेलं आणि त्यांचा भाचा आणि मी, त्यांचा भाचा कोळ्याची भूमिका, धीवराची भूमिका त्यांनी केली आणि मी त्यांची मुली, कोळ्याची पोर, असं तिकडे पण लेडीज कॅरेक्टर. म्हणजे आता ती छापच पडलेली होती ना पहिलीपासून की बाबा यश ह्या कॅरेक्टर मध्ये चांगला दिसतो आणि हे कॅरेक्टर त्यांनी केलं की लोकांचा पण रिस्पॉन्स चांगला मिळणार आणि कार्यक्रम चांगला होणार. मग तसंच झालं. मग त्यांनी मला दशावतार पात्र मग सजवलं त्यांच्या पद्धतीनं, ते केलं. मग तिथपासून आमचं म्हणजे ठरलंच की दरवर्षी सरस्वती पूजनाला अशी एक तरी नाटिका किंवा एक तरी असं नाटक करायचं. दशावतार. आता दशावतारामध्ये जी खूप मोठी मोठी पात्र आहेत, मोठी मोठी आव्हानात्मक भूमिका आहेत. उदाहरणार्थ इयत्ता 4थी मध्ये मी श्रीयाळ चांगुना या नाटकात ती चांगुना ही भूमिका केली होती, सगळं पाठांतर 4थी मध्ये. आता दशावतारात आल्यानंतर मला कळालं की चांगुना हे पात्र किती आव्हानात्मक आहे, किती अभिनय संपन्न आहे आणि किती म्हणजे अभिनयाचा कस लावणारी भूमिका म्हणजे ती श्रीयाळ चांगुणामधली चांगुना. ती चांगुना इयत्ता 4थी मध्ये मी केली. त्यातला एक किस्सा सांगेन तुम्हाला. म्हणजे रडायला मला यायचं नाही, रडण्याची अभिनय किंवा दुःखी अशी शोकरसाची ती भूमिका, रडायला मला यायचं नाही. माझ्या त्या प्रशांत पावसकर मामांनी अक्षरशः कांदा चिरून तो कांदा माझ्या डोळ्याला लावलेला. कसं रडत नाही ते बघतो आणि मजा. म्हणजे ही ती आठवण आज त्या पात्रामध्ये गेल्यानंतर आपसुकच रडायला येतं. म्हणजे आता ते प्रयत्न काही दुसरे करायची गरज लागत नाही, ते पात्र उतरतं. पण ते आता हे झालं शाळेतून तुमचा प्रवास सुरू झाला. शाळेतनं माझा हा देवाची इच्छा असेल दशावतारच तुमच्या गळ्यात पडलं. आणि मग पुढे कसं म्हणजे दशावताराकडे जायचं हे कधी ठरलं? मग खरं तर दशावतार व्यावसायिक दृष्ट्या किंवा एक कलेच्या दृष्टीनं एवढं मी 100% जीव झोकून काम करेन असा मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. कारण मी आता म्हटल्याप्रमाणे शालेय जीवनात माझा हा कलेच्या दृष्टीनं प्रवास सुरू झाला, दशावताराचा प्रवास सुरू झाला. पण एक वेळ अशी आली की समाजामध्ये त्याचं एक वेगळंच वातावरण निर्माण झालं की मी स्त्री अभिनय करतो, स्त्री पात्र करतो. कदाचित ते स्त्रीचं कॅरेक्टर मला अंगवळणी पडलं असेल. बोलण्याची लकब, चालण्याची लकब, सगळ्याच गोष्टी ते अंगवळणी पडल्या. कारण त्या गोष्टी आवडायला लागल्या. कला ही आवडीची होतीच, पण कलेला एक वेगळं सहज जमायला लागलं. मग ते एवढं आवडायला लागलं की ते अंगवळणी पडायला लागलं. अंगवळणी पडल्यानंतर मग हे फॅक्ट आहे, म्हणजे हे माझ्या बाबतीतलं सत्य आहे की म्हणजे चालणं बोलणं सगळं मग ते एक असं बायकांसारखंच व्हायला लागलं. मग मला चिडवायला लागले माझे मित्र वगैरे किंवा माझ्या वाड्यातली लोक वगैरे मला हा मग असं करतो, बाईच्या भूमिका करतो, हा आता बाईच झालाय हा, म्हणजे हेच त्याला आवडतं, बायकांमध्येच रमतो हा, म्हणजे असं. आता बघा ना, त्यावेळी माझ्या शाळेमध्ये मेजॉरिटी कोणाची होती? मुलींची होती. पण त्यांच्या बरोबर मी जे उपक्रम करायचो किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये स्पर्धेमध्ये कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचो, मग मैत्री मग त्या मुलींबरोबरच जास्त व्हायची, मग त्यांच्यातच रमायचो. मग त्याच गोष्टी सगळ्या, म्हणजे त्या काय मी मुद्दामून ओढावून घेतलेल्या नाहीये, पण त्या गोष्टीकडे माझा आकस गेला आणि त्या गोष्टी सगळ्या होत गेल्या.
मग ज्यावेळी ही माझ्या कुटुंबापर्यंत गोष्ट समजायला लागली की आपला असं मुलगा होतंय, आता एका वेगळ्या वळणाला लागतोय, मग आपण याला इथेच थांबवलेलं बरं. की आणि आपल्या या समाजामध्ये पूर्वीपासूनचा एक टॅबू असतो की एखादी गोष्ट लोक त्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने कधीच बघत नाहीत, नकारात्मक गोष्टीनेच बोलतात. आपली लोक आपल्याला टोमण्यानी म्हणा नकारात्मक गोष्टीनं बोलतात, मग त्यांचे म्हणजे काही ना काहीतरी असं खोचक बोलतात. ते कदाचित माझ्या कुटुंबाला खटकत असेल म्हणून माझ्या कुटुंबाने सांगितलं की म्हणजे माझे आई बाबा सांगायला लागले की तू आता हे असलं काही करू नकोस, केलंस की मग हे असं होत राहणार, ते अंगवळणी पडत राहणार, मग पुढे तुला प्रॉब्लेम होईल, असं होईल तसं होईल. खूप मला समजावायला लागले. त्यासाठी मी मार पण खाल्ला आईबाबांचा, आईबाबांच्या शिव्या पण ऐकल्या, खूप म्हणजे वाईट साईड मी ऐकलं. पण जन्माला ज्यावेळी एखादा माणूस म्हणून जन्माला येतो, कलेमध्ये आल्यानंतर तो एक कलाकार म्हणून जन्माला येतो. माणूस म्हणून तुमच्या भावना किंवा तुमच्या सगळ्या गोष्टीला तुम्ही आवर घालू शकता, पण कलाकार म्हणून जन्म घेतल्यानंतर ती कला एकदा अंगात भिनली की त्या कलेपासून कुणीही अलिप्त त्या कलाकाराला करू शकत नाही. हे माझं एक ठाम विधान आहे, कारण माझ्या बाबतीत पण मी तेच अनुभवलं. ठीक आहे, मी माझ्या मनाला एक आवर घातला आणि एक 7वी 8वी पर्यंत 6वी पर्यंत करायचो, 7वी 8वी पर्यंत हे सगळं बंदच झालं. 9वीत असताना पुन्हा असा प्रसंग आला की आता शाळा, आता प्राथमिक शाळा झाली, आता माध्यमिक शाळा. माध्यमिक शाळेतले कार्यक्रम त्याच्याही पेक्षा मोठे असतात. मग त्या मुलांनी ठरवलं की आता आपण दशावतारच नाटक बसवायचं. पुन्हा दशावतार आलं. आवडी होतीच दशावतार कलेची. स्त्री पात्र म्हणजे ज्यावेळी मी पहिल्यांदाच नाटक बघितलं त्यावेळी स्त्री भूमिका म्हणजे त्या गोष्टींकडे खूप आकर्षित गेलो. म्हणजे आता मला समजलं की त्याला बिराड म्हणतात. त्या बिराडामध्ये एखादा पुरुष कलावंत तिकडे बसलाय, तोच कलाकार रंगमंचावर साडी नेसून येतो, तो साज शृंगार सगळा घेऊन येतो. ओळखणं कठीण होतं की खरोखर मगाशी मी बिराडात ज्या व्यक्तीला बघितलं तीच व्यक्ती आहे काही, की खरोखरचीच एखादी स्त्री यांनी आणली आहे नाटकामध्ये, एवढं. नंतर जेव्हा कळायला लागलं की नाही, हे तेच कलावंत आहेत जे स्त्री भूमिका घेऊन येतात, आणखीन उत्सुकता वाढली. मग अशी कलेबद्दल आवड होतीच. आणि इयत्ता 9वी मध्ये हा पुन्हा दशावतार गळ्यात पडला म्हणायला काही हरकत नाही. आणि परत स्त्री भूमिका. आणि तू आता दिसायला म्हणजे दिसतोस पण तसाच, थोडाफार बोलतोस पण तसाच, मग आता तूच कर स्त्री भूमिका, असं त्या मित्रांचं आलं किंवा त्या शिक्षकांचं आलं. पण मी सांगितलं त्यांना की नाही, माझ्या घरातनं मला पूर्णपणे स्त्री भूमिकेसाठी विरोध करा, त्याच्यामुळे मी हे करत नाही. मग ते म्हणायला लागले, अरे असे ना, विरोध करतायत ना, आपण त्या कार्यक्रमाला त्यांना बोलवूयाच नको, गॅदरिंग बिदरिंगचे हे विषय तू त्यांना सांगूच नकोस ना, ते येणारच नाही कार्यक्रमांना. आणि माझे आई बाबा हे कसे सकाळी गेले कामाला की संध्याकाळी यायचे, त्याच्यामुळे काय दमलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांना काय येणं वगैरे कार्यक्रमांना शक्य व्हायचंच नाही. मग नाही, मला हे जमणार नाही. त्यांनी मग तरी पण जबरदस्तीनं मला बोलावून सगळं ते आम्ही केलं. आईला सांगायचं नाही, आईला बोलवायचं नाही, सगळं झालं. आणि गॅदरिंगचा दिवस उजाडला, मेकअप वगैरे झाला, स्टेजवर गेलो. आणि स्टेजवर गेल्यानंतर प्रेक्षकात बघितलं तर माझी आई समोर बसलेली होती. म्हणजे पण भीती होती मनात, पण नाही, आता करायचं आहे ना तर करायचंच आहे. आईच्या शिव्या खाव्या लागल्या तरी चालेल. आणि केलं ते. खूप रिस्पॉन्स चांगला मिळाला, खूप चांगली बक्षिसं मिळाली, सगळं झालं. पण नाही, आता घराकडे जाऊन म्हणजे ही पण एक दचक होती की आता घराकडे जाऊन आईला कसं सांगायचं, कसं तोंड दाखवायचं. मग घराकडे गेल्यानंतर आईने नेहमीप्रमाणे बोलायला सुरुवात केली, तुला सांगून सुद्धा ऐकला नाहीस, आता हे तरी पण केलंस, याच्यानंतर जर परत करशील तर स्टेजवर येऊन साडी सोडून घेईन आणि तुझी इज्जत घालवेन सगळ्यांच्या पुढ्यात, असं एकदम निक्षून सांगितलेलं होतं मला आईने. बापरे. आता तर काय म्हटलं, केली चूक ती चूक म्हणूया आणि विसरून जाऊया. पण तरी पण नाही. 10वीत गेलो, 11वीत गेलो, 10वीची परीक्षा दिली आणि 3 महिने सुट्टी असते ना. मग आता आमच्या शेजारचे ते होते ज्यांना दशावतार नाटकाची त्यांच्या कुटुंबाला खूप आवड होती. त्यांचा जो मुलगा होता, जो माझ्या शाळेमध्ये होता, तो पखवाज वगैरे वाजवायचा. त्यांच्या पूर्ण घरातच कला ही होतीच. मग त्यांनी येऊन विचारलं की असं असं आपण करूया, नाटक बसवूया, तू स्त्री भूमिका कर, एक छोटंसं बाल दशावतार मंडळ आपण काढूया, मग तू करशील का? नाही बाबा, आता मला जमणार नाही, मला आई बाबांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे, त्यामुळे आता नाही. मग आई बाबांना आम्ही समजवतो वगैरे. आता आवड तर होती, आता तुम्ही जर समजावण्याची एवढी जबाबदारी मोठी जर घेत असाल आणि ते जर ऐकले तर ठीक आहे, मी येईन.
मग ते माझ्या घरापर्यंत आले. त्यांनी आई बाबांना समजावलं कसे बसे. म्हणजे आता मी खूपच जर डिटेल सांगायला गेलो तरी खूप मुलाखत वाढेल, आपण मोजकच बोलूया. तेव्हा समजावलं त्यांना कसं बस ते समजले. आणि मग त्या बाल दशावतार मंडळामध्ये मी आलो. बाल दशावतार मंडळामध्ये आलो. नवरात्र उत्सवानिमित्त वगैरे नेमकेच आम्ही प्रयोग वगैरे करायचो आणि पुन्हा दशावतार माझा सुरू झाला. आणि एका नाट्यप्रयोगाने म्हणजे दशावतार सुरू झाला. आता सोशल मीडिया, या सोशल मीडियावर माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला बाल दशावतार मंडळातला. एक रंभा नृत्य माझं, म्हणजे इंद्र दरबारातली रंभा, आणि ते नृत्य माझं व्हायरल झालं की असा एक बाल कलाकार आहे जो एवढं चांगलं नृत्य वगैरे करतो, नवीन कलाकार आहे. मग एका मंडळाच्या मालकाने मला बघितलं, त्यांनी आपल्याकडे मला बोलावलं. हो, मला आपल्याकडे त्या मंडळाच्या मालकांनी बोलवलं की आज आमच्याकडे तू येशील का. आता बाल दशावतार मंडळ सोडून बाहेर जाण्याचा काय विषयच नव्हता ना. आणि माझ्या आई बाबांनी तर त्या बाल दशावतार नाट्य मंडळाच्या मालकांना परवानगी दिली आणि त्या मालकांच्या जबाबदारीवर मला ते सोडायचे. आता एखादं ज्या मंडळाची मला काय माहितीच नाही त्या मंडळामध्ये जाऊन भूमिका करणं म्हणजे ते मला खूप असं दडपण यावं लागलं. पण तरी पण ते म्हणायला लागले काही नाही, तू अमुक अमुक ठिकाणी ये, आम्ही तुला न्यायला येणार वगैरे. मग घरातल्यांशी खोटं बोललो की आमच्या बाल दशावतार नाट्य मंडळाचाच प्रयोग आहे असं सांगितलं. आणि त्या मंडळामध्ये गेलो. त्या मंडळामध्ये मी पात्र केलं. आता दुसरं पात्र म्हणजे भक्त पुंडलिक या नाटकामध्ये कैलासवासी बाबी कलिंगन नटवर्य नटसम्राट, म्हणजे एक श्रेष्ठ ज्येष्ठ म्हणजे दशावतार कलाकार, ज्यांच्यामुळे आज दशावतार कला 7 समुद्रापार जाऊन पोचली आहे, असं त्यांचं ते फेमस कॅरेक्टर असलेली ती म्हातारी भक्त पुंडलिक मधली ती पुंडलिकाची आई, म्हणजे ते भक्त पुंडलिक नाटक फेमस आहे. आणि त्या भक्त पुंडलिक नाटकामध्ये तारा भूमिका बाळ कलिंगन करायची आणि त्यांचीच आम्ही बघितलेली. आणि हेच नाटक मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी 5वी मध्ये असताना केलेलं. त्यामध्ये मी पुंडलिकाची भूमिका केलेली होती तेव्हा. आणि आता दशावतारामध्ये तीच मला तारा करायची आहे. मग ते म्हणायला लागले असं असं भक्त पुंडलिक मधला तारा तुला ती भूमिका करायला हवी. तेव्हा कॅसेटवर आहे त्यांची बाळ कलिंगनांची भूमिका, बाळ कलिंगन स्त्री कलाकार यांची भूमिका आहे, ती तू बघ आणि ये, म्हणजे तुला समजेल भूमिका नेमकी कशी आहे ती. मग ती मी बघितली, ती भूमिका साकारली. मालकांना ती खूप आवडली, खूप माझं कौतुकही झालं. आणि त्यानंतर त्या भक्त पुंडलिक ह्या नाटकाचे प्रयोग लागले की ते मला बोलवायचे तारा करण्यासाठी. ऑलरेडी त्यांच्याकडे स्त्री कलाकार त्यांचे होते, पण मला ती तारा करण्यासाठी ते बोलवायचे. आणि नाही म्हटलं तरी महिनाभर त्यांच्याकडे मी गेलो, ती भूमिका केली. आणि तोच प्रयोग करता करता एक दिवशी दोडामार्ग हेदूस राष्ट्रोळी मंदिर इथं भक्त पुंडलिकचा तो प्रयोग होता. आणि त्या मंडळातनं मी गेलेलो आणि दोडामार्ग मंडळाचे सध्या ज्या मंडळामध्ये मी कार्यरत आहे ते श्री केशव खांबल यांचं सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ. त्या दिवशी ते प्रयोग बघायला तिकडे आलेले मालक, त्यांनी ती भूमिका बघितली, त्यांना ती भूमिका आवडली, कौतुक केलं. त्या वर्षी मला वाटतं 11वी मध्ये होतो. आणि मला ते म्हणायला लागले की 9 मेच्या दिवशी आमचा नाट्यप्रयोग आहे, तेव्हा आमचा कलाकार त्याची सुट्टी आहे त्या कलाकाराची, मग तू येशील का आमच्याकडे. आता दोडामार्गची कंपनी, नाटक पण त्यांचं गोव्यात होतं, कसं येणार काय, म्हणजे सगळेच प्रश्न होते. तू काय टेन्शन घेऊ नको, फक्त तू येणार का, आम्हाला सहकार्य करशील का, असं फक्त सांग. तर हो म्हटलं, सांगितलं. जायचं कसं कसं काय करायचं याचा काहीच विचार केला नाही, जायचं. अक्षरशः माझी ती नाटकाची बॅग घेऊन मी, तेव्हा मी सावंतवाडी मळगाव इथे राहायला होतो, मळगावातनं सावंतवाडीत एसटीने गेलो, एसटीने परत दोडामार्ग एसटी पकडली आणि दोडामार्ग एसटीतनं मी दोडामार्ग बाजारपेठेमध्ये मी उतरलो. आणि त्यांच्या मंडळातनं, म्हणजे बघा, सावंतवाडी फार तर कॉलेज पर्यंत जाणं माझं सावंतवाडी पर्यंत होतं. सावंतवाडी आणि कुडाळ याच्या व्यतिरिक्त मला काय माहितीच नाही. कसं डेअरिंग केलं असेल मी. नाटकाची आवड म्हणजे नाटक कला ही माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाते. आणि मी त्या दिवशी गेलो, नाटक केलं. त्यांना पण माझी भूमिका आवडली की एक नवीन कलाकार असून पण एवढं चांगलं करतोय, 4 गोष्टी जर याला शिकवल्या तर हा आणखीन चांगला करेल. त्यानंतर मी त्यांच्याकडे जायला लागलो. अक्षरशः जून महिन्यापर्यंत गोव्यात त्यांची नाटकं वगैरे व्हायची, ती मी नाटकं वगैरे केली. आणि मग त्यांनी ते म्हणायला लागले की आमच्याकडे ठराव करशील का तू. आता दशावतार नाटकामध्ये ठराव हा प्रकार असतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट एक प्रकारचं असतं, वर्षभराचा ठराव. मग आमच्याकडे ठराव करशील का. तर मी म्हटलं, पहिली गोष्ट म्हणजे मी शिक्षण घेतोय, आता पुढच्या वर्षी माझी 12वी आहे,
काय त्याच्यामुळे 12वीचा अभ्यास आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी ऑलरेडी सातपाटेकर दशावतार नाट्य मंडळ या बाल दशावतार नाट्य मंडळामध्ये मी कामाला आहे. म्हणजे काम करतो मी त्याचे त्या shows करतो. त्याचे शोज पण करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातनं मला प्रचंड दशावतारासाठी विरोध आहे. फक्त बाल दशावतार नाट्य मंडळासाठीच मला परवानगी आहे, पण तरी पण त्यांच्याच मंडळाचं नाटक आहे असं खोटं सांगून मी बाहेर पडून आताही तुमच्या नाटकाला येतोय. एवढी रिक्स आहे माझ्या बाबतीत. तर ते म्हणायला लागले, तू काही टेन्शन घेऊ नको, तू जर ठराव जर आमच्याकडे केलास तर मी एक 4 गोष्टी तुला खूप चांगल्या शिकवेन, तुला जर या कलेची आवड असेल तर मी तुला एक चांगला कलाकार म्हणून घडवीन, हा त्यांनी मला शब्द दिला. आणि राहिला ह्या तुझ्या 3 गोष्टींचा, तर त्यांनी मला अक्षरशः आश्वासन दिलं की तुझ्या अभ्यासामध्ये याचा काही प्रॉब्लेम येणार नाही, याची खबरदारी मी घेईन, बोर्ड एक्झामला काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे ज्या ज्यावेळी तुला सुट्ट्या हव्या असतील अभ्यासाच्या दृष्टीने कधीही मला सांग, मी ऍडजस्ट करेन. काय दुसरी गोष्ट म्हणजे सातपाटेकर मंडळाचं नाटक जर तुझं लागलं तर त्या मंडळाच्या तू नाटकाला जा. तिसरी गोष्ट म्हणजे आई बाबांची समजूत काढायची, मी येऊन काढे. ते महत्वाचं, ते खूप महत्वाचं माझ्यासाठी. बाकी जाऊ दे सगळं, पण ते खूप महत्वाचं माझ्यासाठी. मग ठीक आहे, या 3 गोष्टी जर तुम्ही करू शकता आणि आई बाबांनी जर परवानगी दिली तर येस मी करू शकतो. मग ते ठरल्याप्रमाणे माझ्या घरी आले, समजूत काढली, आई बाबांनी कशी बशी परवानगी दिली, ठीक आहे. म्हणजे अक्षरशः एक लहान भाऊ म्हणून माझी जबाबदारी त्यांनी घेतली आणि मला ते नाटकामध्ये प्रवेश व्यावसायिक दृष्ट्या माझा प्रवेश झाला. एखाद्या मंडळामध्ये एक अधिकृत कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली व्यावसायिक दृष्ट्या. याला आता जवळजवळ एक 9 वर्ष झाली असतील. हो, एक 8-9 वर्ष झाली असतील या गोष्टीला. पण एकदा खूपच इंटरेस्टिंग प्रवास आहे. हो हो हो. म्हणजे परमेश्वरानं तुम्हाला याच्यासाठीच कदाचित बनवलं, कारण किती अडथळे आले पण फिरून फिरून तुम्ही तिथेच यायचं. म्हणजे सुरुवात सुद्धा जी काय झाली ती सुद्धा स्त्री भूमिकेपासूनच झाली इयत्ता 1ली मध्ये असताना, आणि तेच तुमचा पुढे तो प्रवास सुरू झाला. मला एक सांगा की स्त्री भूमिका करताना कोणत्या कोणत्या विशेष गोष्टी विचारात घ्यायला लागतात, विशेषतः दशावतारी नाटकांमधून? आता स्त्री भूमिका म्हटल्यानंतर आता दशावतारी नाटकातलं एक आव्हानात्मक पात्र आहे. स्वतः एक पुरुष असून त्या 4 तासापुरतं किंवा त्या रंगमंचावर आपण पुरुष नाही हे समजून स्त्री अंगात वावरणं, स्त्री अभिनयात वावरणं म्हणजे खूप खूप मोठं, म्हणजे तपश्चर्या म्हणायला हरकत नाही. काय तर आदर्श डोळ्यासमोर बरेच खूप चांगले चांगले आदर्श होते. मग त्या कलाकारांचं अनुकरण करणं, त्यांचं निरीक्षण करणं, ते काय करतायत, त्यानंतर मग त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भूमिका साकारणं. एखादा कलाकार आपल्या आवडीचा आहे त्याचं अक्षरशः कॉपी करणं, तो कसं बोलतो, तो कसा चालतो, ते कसे प्रसंग उभे करतात हे. पण एक जर आपल्याला काहीतरी एक यशस्वी पात्र साकारायचं असेल तर पहिल्यांदा आदर्श तुम्हाला ठेवावे लागतात. मग खूप चांगले चांगले कलाकार त्यावेळी, अजूनही ते कलाकार प्रसिद्ध आहेत, प्रचलित आहेत. मला नाव घ्यायला आवडेल की अक्षरशः तरुण कलाकार पाहिलेला मी निळकंठ सावंत, जे आज माझे खूप चांगले मित्र आहेत, निळकंठ सावंत यांची भूमिका मी पहिल्यांदा जेव्हा बघितलेली त्यावेळी खरोखरच म्हणजे नाही, मला विश्वासच पटत नव्हता की एक पुरुष असं कसं काय करू शकतो. एवढं नाही, ओळखताच येत नाही त्यांचे ते अंगिक अभिनय म्हणा किंवा त्यांचं ते गायन, म्हणजे एवढं. त्यानंतर मग बंटी कांबळी, एक खूप चांगले स्त्री कलाकार. त्यानंतर श्रेष्ठ ज्येष्ठ कलाकार सुधीर तांडेल. त्यानंतर मला समजायला लागलं की एक असे कलाकार आहेत जे कोकणचे बालगंधर्व म्हणून ओळखले जातात. स्त्री अभिनय म्हणजे काय हा त्यांच्याजवळ पाहावा, असं ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार असे ओम प्रकाश चव्हाण. काय त्यांना पाहिल्यानंतर तर बापरे, काय त्यांचा अभ्यास असेल त्या स्त्री अभिनयाचा. त्यानंतर मी बघितलं तर जिवंत स्त्री अभिनय असणारे असे स्वर्गीय, आता ते आपल्यात नाही आहेत, तर प्रशांत मेस्त्री यांना पाहिल्यानंतर म्हणजे प्रत्येकाची लेवल एक ठरलेली आहे ना, प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. म्हणजे प्रत्येकाची लेवल कळत गेली, मग त्या सगळ्यांचं वेगळे पण घेणं आणि मग आपली कला सादर करणं, कधीतरी त्यांचं कॉपी करून करणं, त्यांच्याच गोष्टी, मग त्यांची गाणी असतील, त्यांचे ते अभिनय असतील, त्यांचं वावरणं असेल, अजूनही मी करतोय. कारण मला असं वाटतं की एखादा कलाकार, दिग्गज कलाकार ज्यांनी कला कुठच्या कुठे नेऊन पोचवली, त्या कलेचा आणि त्या कलाकाराचा आदर्श घेऊन जर आपण जर पुढे जाऊ शकत असू तर नक्कीच त्या गोष्टीचा आदर्श आणि ते कॉपी करायला काही हरकत नाही.
यशजी, मला सांगा की तुम्ही आतापर्यंत अनेक स्त्री भूमिका, वेगवेगळी पौराणिक पात्र, स्त्री पात्र ती केली आहेत. अशी कुठली भूमिका होती जी तुम्हाला खूप आव्हानात्मक वाटली, आणि तुमची एखादी याच्यातली आवडते स्त्री भूमिका कुठली तुमची? माझ्यासाठी सगळ्यात आव्हानात्मक भूमिका म्हणजे राजा हरिश्चंद्र तारामती या नाटकातली तारामती ही भूमिका. आवडती भूमिका म्हणजे भरतरी पिंगला या नाटकातली पिंगला ही भूमिका, ती सुद्धा माझ्यासाठी आव्हानात्मक भूमिकेंपैकीच एक आहे. आज 10-12 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात आणि 9 वर्ष झाली मला या क्षेत्रामध्ये. तर आणि तुम्ही एक दशावतारालाच आपलं करिअर समजून पुढे वाटचाल करताय. आता घरात काय प्रतिक्रिया आहे? आत्ता माझ्या घरात प्रतिक्रिया जर तुम्ही विचाराल, पूर्णपणे कायापालट झालेली आहे. जे माझे आई बाबा म्हणजे या कलेसाठी, म्हणजे आजही मला तो दिवस आठवला किंवा ते दिवस आठवले की अंगावर काटा येतो की ते आई बाबा मला एवढे बोलायचे, एवढं म्हणजे संघर्षच होता, संघर्ष एक प्रकारचा, म्हणजे स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर संघर्ष. ठीक आहे, आमच्या मुलाला आम्ही शिक्षण दिलंय, आमचं कर्तव्य आम्ही केलंय, त्याच्या पुढचा प्रवास त्याचा आहे, आणि आता आमचा यश जे करतोय ते चांगलं करतोय. फक्त त्यात त्यांनी सगळं चांगलं करून आपलं एक भवितव्य चांगलं घडावं ही त्यांची प्रत्येक आई वडिलांना वाटते. आणि आता तर माझ्या कलेला खूप सपोर्ट करतात. आज माझ्या कलेमुळे माझ्या आई बाबांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्यांचा 100% रिस्पॉन्स माझ्या बाजूने मला मिळतोय. माझ्या कलेनं त्यांचं मतपरिवर्तन केलंय, म्हणजे कलेत ही सुद्धा ताकद आहे. नक्कीच नक्कीच. यश, आज अनेक यंग जनरेशन आहे ती दशावताराकडे आकर्षित होते. तर या नवीन येणाऱ्या कलाकारांना तुम्ही काय संदेश द्याल? सद्यस्थितीमध्ये कलाकार खूप हुरळून जातो. दशावतार हे खूप रंगीबिरंगी क्षेत्र आहे. या क्षेत्राची भुरळ पडल्यानंतर त्याला पण वाटतं की आपण या क्षेत्रामध्ये उतरावं. पण या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर या क्षेत्राचा इतिहास काय आहे, या कलेचा संघर्ष काय आहे, या कलेचा प्रवास कसा आहे, त्या कलेत वावरणाऱ्या कलाकारांचा प्रवास कसा आहे, या सगळ्या गोष्टी समजून उमजून पहिली गोष्ट या कलाक्षेत्रामध्ये तुम्ही उतरा. बरोबर. आणि या कलाक्षेत्रात उतरल्यानंतर फक्त एक वेळ घालवण्याचं साधन म्हणजे साध्या सोबत टाइमपास म्हणून तुम्ही या क्षेत्राकडे न वळता या कलेचं मर्म समजून घ्या. त्या कलेमध्ये जर खरोखरच जर तुम्हाला एक काहीतरी चांगलं करायचं असेल तर जीव जोखून तुम्हाला काम करावं लागेल. त्यामध्ये फक्त टाइमपास म्हणून न बघता अभ्यासपूर्ण चांगलं करा. कारण आज खूप चांगल्या चांगल्या कलाकारांच्या भूमिका आपण बघतो, त्यांचा अभ्यास आपण बघतो. आणि नाटक म्हणजे नाटक न करता अभ्यास पण खूप महत्त्वाचा आहे. आतापर्यंत जे आपण शिक्षण घेतलं ह्यामध्ये पण खूप चांगलं शिक्षणात्मक गोष्टी आहेत, त्या तुम्ही बघा आणि चांगलं काहीतरी करा. कला म्हणजे काय आहे, या कलेत पूर्णपणे चांगला अभ्यास पूर्ण उतरून एक आपलं चांगलं नावलौकिक करा, एवढंच वाटतं मला. नक्कीच. यश, तुमच्या संघर्षाची कहाणी, कलेवरची निष्ठा आणि दशावताराविषयीचं प्रेम आज श्रोत्यांपर्यंत नक्कीच पोहोचलं असेल. आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. श्रोते, आजच्या कार्यक्रमात आपण युवा दशावतारी कलाकार यश जळवी यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. पुन्हा भेटूया एका नव्या पाहुण्यांसोबत, नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.